जय महाराष्ट्र. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या पुढील भागाच्या रिव्ह्यू मध्ये ऋषिकेश आणि सौमित्राचा फोन चालू असतो तेव्हा सौमित्रा म्हणते, ऋषिकेश मी तुला गरमागरम जेवणाचा डब्बा रोज पाठवत जाईल. तेवढ्यात तिथे नाना येतात व म्हणतात, ऋषिकेश स्वतःच्या जीवावर जर पोटाची खळगी भरता आली नाही तर तू आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाहीस. ऋषिकेश रागाने फोन ठेवतो व म्हणतो, नानांनी ठरवलेलं आहे ना की मला त्रासच द्यायचा आहे, तर आता मी देखील दाखवतो की मी काय करू शकतो. पण आता मला भूक लागली त्याचं मी काय करू. व चाळीच्या बाहेर भेळवाला आलेला असतो. भेळवाल्याचा आवाज ऐकून ऋषिकेश खुश होतो व त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, भेळ द्या ना, व 5 भेळ त्याच्याकडनं घेतो. व ऋषिकेश घरामध्ये जात असताना जानकी त्याला बघते व म्हणते, अरे बापरे, शांती सदन चाळीमध्ये भस्मासूर. हे ऐकताच ऋषिकेश जानकीकडे रागाने बघतो. आणि इकडे रणदेवींच्या घरी सौमित्रा ऋषिकेश बद्दल शास्त्रींना विचारत असते तेव्हा शास्त्री सांगतात, एक मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येईल. आता तुम्हाला तो किती राक्षसी वृत्तीचा वाटला तरी तिच्या येण्याने तो राम होईल. आणि दुसरीकडे ऐश्वर्या मकरंदला सांगत असते, वेळ आणि ती मुलगी तुझ्या हातातून निष्ठून जाण्यापेक्षा तिला लवकरात लवकर सांगून टाक, नाहीतर उरतं ते फक्त आपल्याकडे गिल्ट.